खाद्यतेलाचा कमी वापर करा, तेल कमी खाणं म्हणजे देशभक्तीच, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका रॅली दरम्यान केलं. त्यांच्या या वाक्याचे राजकारण्यांपासून सर्वसामान्यांनी अनेक अर्थ काढले. कारण पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा असं म्हटलं. त्याचा अर्थ आपल्या लक्षात आलाच. पेट्रोल डिझेलचे साठे बाहेरच्या देशात आहेत आणि त्याला सध्या युद्धामुळे प्रॉब्लेम येतोय, म्हणूनच त्याचा वापर मर्यादित ठेवा, हे आपण समजू शकतो. पण ते तर आपल्या देशातच तयार होतं ना. मग मोदी असं का म्हणाले? खाद्यतेलाची देशात टंचाई आहे का? आणि असेल तर नेमकी कशामुळे? खाद्यतेलाचे दर सारखे का वाढत असतात? तेलाचाही सोनं, पेट्रोल, डिझेल यांच्यासारखा परकीय चलन आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय का? मोदींच्या म्हणण्याचा रोख नेमका कोणत्या दिशेने? सगळं सांगतो आजच्या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. खाद्यतेल म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. सोयाबीन, सूर्यफूल, पाम, मोहरी, शेंगदाणे, खोबरं अशा अनेक वनस्पतींपासून तेल बनतं. देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तेलांचा वापर होतो. ढोबळमानाने सांगायचं झालं तर उत्तर भारतात सरसो म्हणजेच मोहरीचं तेल वापरलं जातं. बंगाल आणि पूर्व भारतात सूर्यफुलाचं तेल वापरलं जातं. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सोयाबीन, शेंगदाणा तेल वापरलं जातं. तर दक्षिणेकडील राज्यात सूर्यफूल आणि खोबऱ्याचं तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं. तेल ज्यांच्यापासून बनतं त्या पिकांचं उत्पादन देशात घेतलं जातं. हे जरी खरं असलं तरी देशाची एकूण तेलाची गरज त्यातून भागवली जात नाही. भारतात जितका तेलाचा वापर होतो त्याच्या 40-50% उत्पादन देशात केलं जातं. तर उर्वरित 55 ते 60% तेल हे आपल्याला बाहेरच्या देशातूनच आयात करावं लागतं. आणि आकडेवारी पाहिली तर दरवर्षी साधारण 1.5 ते 2.25 लाख कोटी या आयातीवर खर्च होतात. आणि त्यात मोठ्या प्रमाणात परकीय चलन वापरलं जातं. आपण कोणकोणत्या देशातून ही आयात करतो? तर ब्राझील, अर्जेंटिना, रशिया, युक्रेन, इंडोनेशिया, मलेशिया वगैरे वगैरे. एकूण जितकी तेलाची आयात आपण करतो त्यात 60% आयात ही पाम तेलाची असते आणि उर्वरित 40% ही सोयाबीन, सूर्यफूल आणि इतर तेलांची असते. पाम तेल हे इंडोनेशिया आणि मलेशिया या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं आणि तिकडून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात ते आयात केलं जातं. सध्या तिकडे परिस्थिती नाजूक आहे. या देशांमध्ये तेलाचे दर वाढलेत आणि जगात असणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या बिघडलेल्या समीकरणामुळे आता त्या देशांनीही पाम तेलापासून बायोडिझेल निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या आयातीवर त्याचा निश्चितच परिणाम होतोय. याचा अर्थ बाकीच्या देशातून येणाऱ्या तेलावरही युद्धाचं सावट आहे. मागच्या काही महिन्यात अमेरिका आणि इराणच्या संघर्षामुळे तेलाच्या किमती खूप जास्त वाढल्या. त्याआधी रशिया युक्रेन युद्धामुळे त्या वाढल्या होत्याच. त्यामुळे जगात कुठे जरी युद्ध परिस्थिती आली त्या देशांच्या अंतर्गत किमती वाढल्या, समीकरणं बिघडली की आपल्याकडे तेलाचे दर वाढतात आणि त्याचा आपल्या खिशावर ताण पडतो. कोरोना काळाच्या आधी आणि नंतर तेलाच्या किमती किती वाढल्या हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे आणि आता या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. आता आणखी एक मुद्दा, ही सगळी परिस्थिती पाहता देशात तेलाचं उत्पादन होत नाहीये का? तेल मिळणाऱ्या वनस्पतींची लागवड जास्त होत नाहीये का? आपण तेलाच्या बाबतीत कधी स्वयंपूर्ण होणार असे प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाहीत. तर तेलाचं उत्पादन मागच्या काही काळापासून वाढलेलं नाही आहे हे खरं असलं तरीही लोकसंख्या मात्र प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर बदलत्या जीवनशैलीमुळे तेलाचा वापरही वाढला आहे. एकतर खाद्यतेल ही जीवनावश्यक गोष्ट आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस या सर्वांना भविष्यात कदाचित पर्यायही उपलब्ध करून दिले जातील, मात्र खाद्यतेलाचं असं नाही आहे. देशात सोयाबीन, सूर्यफूल यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पण 2 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे या वनस्पतीतून जर आपण तेल मिळवण्याचं प्रमाण पाहिलं तर ते खूप कमी आहे. त्यामुळे देशातलं सध्या आहे तेही उत्पादन कमीच आहे. दुसरी गोष्ट, या पिकांना जास्त भाव नसतो आणि तो स्थिरही नसतो. त्याच्यामुळे या पिकांच्या ऐवजी इतर नगदी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त असतो. अलीकडे महाराष्ट्रातही तेलबियांच्या पिकांची लागवड करण्यापेक्षा त्या जागी मका लागवड करण्याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसतं. पाम तेलाचं समीकरण इतर तेलबियांच्या पिकांपेक्षा जरा वेगळे आहे. त्यातून जास्तीत जास्त तेल मिळतं, पण पाम लागवड आपल्या देशात फार कमी आहे. त्याचं एक कारण म्हणजे इथली भौगोलिक परिस्थितीसुद्धा आहे. देशात जास्तीत जास्त पाम तेलाचं उत्पादन केलं तर या प्रश्नावर तोडगा काढता येईल. सरकार त्याच्याकडे विशेष लक्ष देतं. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान त्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलं. त्याच्या माध्यमातून प्रयत्नसुद्धा चालू आहेतच. पण एक गोष्ट आहे, यावर आपल्याला लवकरात लवकर तोडगा काढावाच लागणार आहे. नाहीतर जीवनावश्यक असणाऱ्या तेलाचे दर गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाही आणि देशाचं परकीय चलनसुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च होईल. मोदी म्हणाले की खाद्यतेल कमी खा. कमी तेल हे नक्कीच आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं आणि तेलाचा वापर जपून करा तर आपण करायला हवा. पण मोदी म्हणाले तसं ती एक बाजू झाली. सरकारने देशांतर्गत तेलाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणं खरंच गरजेचं आहे.
तेल पिकांच्या लागवडीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं, त्यांना योग्य हमी भाव मिळवून देणं, तेल उत्पादक कंपन्यांच्या कारभारावरही नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि तरच आपण तेलासारख्या जीवनावश्यक गोष्टीत स्वयंपूर्णता गाठू शकणार आहोत. तुम्हाला याबाबतीत काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.